पिस्तॉल घेऊन मारण्यासाठी त्यांच्या मागे पळाला. मग काय सांगाल? मला माहित होतं की आज जो आरोपीची हिअरिंग आहे, तर हिअरिंगसाठी मी आलेली होती, पण त्यांना बघून मी कंट्रोल नाही केलं. आणि कसं आहे की रोशनी फक्त मुंब्राची मुलगी नव्हती, ती माझी बहीणसारखी आहे आणि देशाची मुलगी आहे. आणि आपल्या देशात आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर दर 10 मिनिटात एक मुलींसोबत, महिलांसोबत अत्याचार होत आहे, रेप होत आहे, मोलेस्टेशन होत आहे. ऑफिशियली. अनऑफिशियली तर किती होत आहे आपल्याला कोणाला माहित नाहीये. आणि असे जे केसेस आहे मीडियाच्या समोर येतात, सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे, तेव्हाच आपण फक्त मागणी करत आहे की फास्ट ट्रॅकवर फाशी द्या, फाशी द्या. पण मला गव्हर्नमेंटने सांगायची आहे, राज्य सरकारला सांगायचं आहे, पार्लिमेंटला सांगायचं आहे की बाबा तुम्ही वक्फवर लक्ष देत आहे आणि बेफायदेचे बेतुकेचे जे मुद्दे आहेत ते सगळे मुद्द्यावर तुमचं लक्ष आहे. पण महिला, आपल्या देशाची महिला असुरक्षित फील करत आहे देशात, तर आपलं लक्ष तिथे का नाहीये? हा, फास्ट ट्रॅकवर हा जे आरोपी होता त्यांना तर फास्ट ट्रॅकवर फाशी झालीच पाहिजे आणि होणारच आहे. मला बिलीफ पण आहे लॉवर की होणारच आहे. पण आपण जनरलाइज लॉ का नाही बनवतात की एकदा रेप प्रूव्ह झाला तर वेळच दिली झाली पाहिजे नाही, डिरेक्ट फाशी झाली पाहिजे. कारण की तुम्ही बघा, असे एवढे रेप नाही, फक्त रेप, मर्डर आणि सिरियस सायकोपॅथ सारखं मर्डर करत आहे लोक. मग त्यांच्या डोक्यात लॉ आणि ऑर्डरचा काही डर राहिलाच नाहीये. म्हणून राहिलाच नाहीये. का नाही राहणार आहे? बिल्किस बानोचे जे रेपिस्ट होते त्यांना तुम्ही बाहेर काढून हारफुल केलं त्यांच्यासोबत, बरोबर ना? त्यांच्यासाठी तुम्हाला विजय रॅली काढायची होती. तर असे रेपिस्ट लोकांना तुम्ही प्रमोट करणार आहे देशाला, तर अशीच माइंडसेट फ्रेम होईल ना. त्यांच्या डोक्यात असेच वहशी दरिंदगी टाईप माइंडसेट त्यांच्या डोक्यात येईल आणि असेच क्राईम होणार. काय मागणी असेल आपली? माझी हेच मागणी आहे की फक्त लॉज नाही बनायचे, इम्प्लिमेंट चांगली पद्धतीने झालं पाहिजे. आणि प्रत्येक जे असे रेपिस्ट, मर्डरर आहेत त्यांना लवकरात लवकर एकदा रेप प्रूव्ह झाला त्याच्यानंतर वेळ नाही द्यायची, डिरेक्ट फाशी द्यायची.